आज़ादी बचाओ न्यूज़ चैनल में सभी दर्शकों का स्वागत है। पुलिस कांस्टेबल को आत्महत्या करने पर मजबूर करने वाले अधिकारियों पर कार्रवाई की मांग। दरअसल सोलापुर जिला जेल के पुलिस कांस्टेबल विकास कोडपे ने बीते 9 नवंबर 2023 को अपनी सर्विस राइफल से अपने आप पर 3 गोलियां चलाकर आत्महत्या करने की कोशिश की थी। इससे पहले पुलिस कांस्टेबल विकास ने सोलापुर जेल से बदली को लेकर वरिष्ठ अधिकारियों से मांग की थी, लेकिन आर्थिक और मानसिक रूप से परेशान पुलिस कांस्टेबल विकास ने आत्महत्या का कारण जेल के वरिष्ठ अधिकारियों को ठहराया था। ऐसी पोस्ट फेसबुक पर खुद से पुलिस कांस्टेबल विकास ने की थी, लेकिन उसकी जान बाल बाल बच गई। परिवार वालों की मांग है कि संबंधित अधिकारियों पर जल्द से जल्द कार्रवाई हो। माझं नाव कैलास गंगाराम कोळपे। सोलापूर कारागृहामध्ये जे कार्यरत कर्मचारी आहे विकास गंगाराम कोळपे यांनी 9 डिसेंबर 2023 रोजी आत्महत्येचा स्वतःवरती गोळ्या झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला। त्या संदर्भात मी सांगू इच्छितो की त्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून वारंवार मानसिक शारीरिक आर्थिक त्रास होत होता। त्या जे अधिकारी आहेत स्वाती साठे, योगेश देसाई आणि इथले सोलापूर कारागृहाचे अधीक्षक हरिभाऊ मिंड यांच्यावरती योग्य ती चौकशी होऊन कडक कारवाई व्हावी। त्यांचा रजा मंजूर न होणे, बदलीसाठी विनंती वारंवार अर्ज करून बदली न होणे, इतरांचा होणे, या सर्व गोष्टीतून ते थोडेसे मानसिक डिप्रेशनमध्ये गेले होते। स्वतःच्या कुटुंबाचे जे कार्यक्रम आहे, माझं स्वतःचं लग्न होतं, माझ्या स्वतःच्या लग्नाला त्यांना सुट्ट्या न मिळणे, ज्या रजा आहेत त्या सुद्धा मंजूर न करणे, या संदर्भामुळे त्यांच्यावरती थोडंसं आर्थिक संकट आलं होतं। माझा भाऊ हा कुटुंबातील एकमेव कमावणारा व्यक्ती होता। आमच्या कुटुंबाचा भार सर्व त्याच्यावरती होता, त्यामुळे तो थोडासा आर्थिक डिप्रेशनमध्ये गेला होता। या सर्व गोष्टीचा त्याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात मानसिक परिणाम झाला आणि त्याने आत्महत्येचं पाऊल उचललं। आज आत्महत्येचं पाऊल उचलल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांचं प्रशासन त्यांच्या रजा मंजूर करून हॉस्पिटलमध्ये पैसे आणून देतं। याचा अर्थ असा की त्यांनी जाणून बुजून त्यांच्या रजा मंजूर केल्या नाही आणि त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केलं पूर्णपणे, यातून असं दिसून येते। त्यामुळे त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवरती योग्य ती कारवाई व्हावी आणि त्यांचा रजा अंदाजे भरपूर शिल्लक होत्या। रजा किती शिल्लक आहे हे त्यांना पूर्णपणे माहीत आहे, परंतु रजा शिल्लक असूनही रजा गेले 8 महिने 10 महिने वर्षभराच्या आसपास मंजूर न होणे ही अतिशय गंभीर बाब आहे। आणि ड्युटीबाबत सांगायचं झालं तर विचारणा केली असता तर त्यांचं असं म्हणणं होतं की मला एकाच ठिकाणी वारंवार ड्युटी दिली जाते, जिथे बाकी कर्मचाऱ्यांचा जास्त वावर नाही किंवा ज्या ठिकाणी वेपन्स रायफल्स असतात, ज्या ठिकाणी माणूस नैराश्यामध्ये गेल्यावरती आत्महत्येचा सुद्धा प्रयत्न करू शकतो, अशा ठिकाणी ड्युटी त्यांना दिली गेली। आणि काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचं तिथे चर्चा होती साधारणपणे की हा काय 4 दिवसाचा पाहुणा आहे। म्हणजे यातून असं सिद्ध होतं की तिथलं वातावरण असं क्रिएट केलं की ते मानसिक नैराश्यात जावं, त्यांनी आत्महत्येचं पाऊल उचलावं, त्यांना मेंटली टॉर्चर केलं गेलं। या सर्व गोष्टीची चौकशी व्हावी अशी आमची इच्छा आहे।